तर लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींना जेही त्यांचा 7वा हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता आहे हा 26 जानेवारी पूर्वी मिळणार आहे। तर बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणींना 26 जानेवारी पूर्वी आता 1500 रुपयांचा 7वा हप्ता मिळणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा मंत्री अदितीताई तटकरे यांनी केली आहे। यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 4000 पेक्षा अधिक महिलांनी आपल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे। त्यामुळे सदरच्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नसून देखील आतापर्यंत लाभ घेत होत्या असे निदर्शनास आले होते, म्हणून या लाडक्या बहिणींनी स्वतःहून आपला लाभ बंद केलेला आहे। तर यामध्ये बघू शकता की 4000 पेक्षा जास्त महिलांनी पैसे जे होते त्यांचे आतापर्यंत मिळालेले हे वापस केलेले आहे, कारण ते या योजनेमध्ये निकषांमध्ये म्हणजे जेही GR आला होता त्या GR मध्ये इलिजिबल नसल्यामुळे त्या महिलांनी स्वतःला मिळालेले पैसे हे वापस केलेले आहे। म्हणजे आतापर्यंत मिळालेले 6 हप्ते त्या महिलांनी गव्हर्नमेंटला परत केलेले आहे, अशाबद्दलची अपडेट अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। तर ज्याही महिला इलिजिबल नसेल त्या महिला आता स्वतःहून त्यांना मिळालेले पैसे गव्हर्नमेंटला परत करत आहे। तर बघू शकता असे अर्ज प्रशासनाला केले आहेत। त्याचबरोबर अजून संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्या निकषांमध्ये बसत नाहीत आणि लाभ घेत आहेत, तरी या संदर्भात मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे की व्हेरिफिकेशन हे होतच राहणार आहे आणि या व्हेरिफिकेशनमध्ये लाडक्या बहिणी अपात्र ठरतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात। त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी पुढे येऊन स्वतःहून अर्ज करणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींपर्यंत लाभ आहे हा 26 जानेवारी पूर्वी म्हणजे 24 किंवा 23 तारखेपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँकेमध्ये जमा होईल अशी माहिती सुद्धा अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे आणि हा जानेवारीचा हप्ता असणार आहे म्हणजे महिलांचा 7वा हप्ता असणार आहे। तर यामध्ये अदितीताई तटकरे यांनी असे आवाहन सुद्धा केलेले आहे की ज्या महिला निकषांमध्ये म्हणजे GR मध्ये जेही मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांमध्ये जर बसत नसेल तर तुम्ही स्वतःहून तुमची जेही पैसे हे परत करू शकता, कारण व्हेरिफिकेशन हे सुरूच राहणार आहे आणि यामध्ये ज्या महिला निकषांमध्ये बसत नसेल त्यांच्याकडून पैसे वसूल केल्या जाऊ शकतात, अशाबद्दल सुद्धा मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। ज्या ठिकाणाहून तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणचे तर व्हेरिफिकेशन सुरूच आहे, परंतु बाकीसुद्धा जिथे डाऊट्स येत आहेत त्या ठिकाणचे व्हेरिफिकेशन सुरू आहे। आणि ज्या महिलांना वाटत आहे की आपण या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु आपण यामध्ये बसत नाही आहे तर त्या महिला त्यांचे पैसे परतसुद्धा करत आहे। म्हणजे अशा प्रकारे आता नवीन अपडेट आलेली आहे आणि यामध्ये आता भरपूर ज्या महिला आहे या योजनेपासून वंचित राहणार आहे आणि ज्या महिला खरोखर लाडक्या बहीण योजनेसाठी इलिजिबल असणार आहे आता त्यांनाच या योजनेचे पैसे दिले जाणार आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वच ठिकाणचे होऊ शकतात आणि त्यामध्ये आता भरपूर महिलांची लाजी लाडकी बहीण योजना ही बंद होऊ शकते। कारण बघू शकता की लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार, पडताळणी आधी 4000 बहिणींची माघार, पैसे परत करावे लागण्याची भीतीने माघार, तर 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज। तर यामध्ये आता 3 ते 4 लाख महिला ह्या अपात्र ठरू शकतात आणि महिला आता माघार घेत आहे, कारण त्यांना माहिती आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि तेव्हाच सुद्धा त्यांच्याजवळून पैसे हे वसूल करण्यात येणार आहे। ते या निकषांमध्ये म्हणजे GR मध्ये बसत नाही तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर सर्व महिला आता या योजनेचा लाभ परत करत आहे अशाबद्दल संपूर्ण ठिकाणी तुम्हाला अपडेट दिसून पडत असेल आणि अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।